दोस्तों नमस्कार। आज आम्ही देवरुख कोसुम गावात श्री साईनाथ जाधव साहेब यांचे फार्मवरती आलो आहे। टोटल 8 एकरमध्ये फार्म आहे, जिथे 6 एकरमध्ये बांबूची लागवड केली आहे आणि 2 एकरमध्ये केळीची लागवड केली आहे। थोडासा संध्याकाळची वेळ आहे म्हणून जरा काळोख झाले, 7 वाजायला आले, पण ह्या ठिकाणी बघू शकतो ही केळी जबरदस्त आहेत। 7 महिन्याची झालेली आहेत आणि ह्या 7 महिन्याच्या केळींमध्ये आज स्टार्टपासून त्यांनी इतर खतं दिलेली आहेत, पण सोबत भुवसर ग्रोमॅजिक ओलिपची फवारणी केलेली आहे आणि आता ग्रोमॅजिक ॲडव्हान्स ह्याचे 2 इंजेक्शन सुद्धा झालेले आहेत। तर आपण बघू शकतो ह्या 7 महिन्याची केळी आहेत, सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट आहे त्यांची। थँक्यू। सरांना म्हटलं होतं की आज दोन्ही सर एकत्र भेटतील तुम्हाला। ओके सर ओळख करून देते हा आधी। यस। मिश्रा सरांची ओळख ऑलरेडी आपण झालेलीच आहे। हे माझे सिनियर नरेश जाधव सर, हे पण चिपळूणमध्येच असतात आणि हे गावकर सर। मी म्हटलं ना तुम्हाला 3 जिल्ह्यांमध्ये सरांचं काम चालू आहे आणि जास्तीत जास्त ह्याच्यावर काम करतात आपल्या इंडिया ॲग्रोवर त्या सरांचा, आणि अनुभव पण भरपूर आहे त्याला। सरांची ओळख कशी पूर्ण नाव? दिनेश ओगले सर, ओगले कोसुमचे आहेत कोसुम, आणि हे सगळी यांच्या पॅक वगैरे करतात। आणि इथं आता तुम्ही केळी किती एकरमध्ये लावलात? 2 एकरमध्ये। 2 एकरमध्ये। आणि किती वर्ष झाली आहे केळीला? 7वा महिना। हा 7वा महिना आहे ह्याला। 7वा महिना आहे, म्हणजे अजून पहिलं पीक आलेलं नाही आहे। ओके, आणि दुसरं काय लागवड आहे ते? इथं बांबू लागवड आहे 6 एकरला। 6 एकरला आणि 2 एकरला केळी। ही केळ्याची जात कुठली आहे? G9। ओके, ह्याला आपले काय प्रोडक्ट दिलं होतं? आपले होते भुवसर ग्रोमॅजिक हां, आणि ओलिपची फवारणी घेतली। ओलिपची फवारणी घेतलेली आहे। ओके, अजून ती दुसरी ट्रीटमेंट आहे इंजेक्शनची ती दिली? 2 इंजेक्शन झाली त्याला। झाली। त्याला ओके 1 झालं, याला 2 झाले। ओके, जबरदस्त।